चला कार्यक्रम होत आहे, तुमचे दौरे होत आहेत. रामदासांनी वक्तव्य केलेलं होतं की तुम्ही जर सभा घेतली असती तर 20,000 मतांनी असं आहे की आमचे जे कार्यक्रम आहेत, आमच्या मीटिंग आहेत, आमच्या सभा आहेत, ह्या सभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं मजबूतीकरण करण्याकरता आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका जिंकून लढण्याच्या नियोजनाकरता म्हणून आमच्या या सभा आहेत। आमच्या ज्या मीटिंग होत आहेत या कोणाला तरी दाखवण्याकरता, कोणतरी मीटिंग घेतो म्हणून त्याला उत्तर देण्याकरता आणि कोणतरी काहीतरी चुकीचं वक्तव्य करतो त्याला फार महत्त्व देण्याकरता ह्या मीटिंग नाहीत। त्यामुळं रामदास कदम हे फक्त शिवसेनेत होते तेव्हा पण आणि आता एकनाथराव शिंदेंच्या पक्षामध्ये आहेत तेव्हा पण फक्त म्हणायला काही दिवस जामग्याचे नेते होते। आता मला वाटतं ते मंडणगडमध्ये कुठलं तरी गाव आहे ना, सोविनी का सोविनी, त्याचे ते फक्त नेते राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला आम्ही फार काय महत्त्व देत नाही, किंमत देत नाही, कारण त्यांनाही माहीत आहे की आपलं वक्तव्य हे एका वाचाळवीराचं वक्तव्य आहे। परंतु तुम्ही म्हणता तसं की माझ्या विरोधात त्यांनी जर 2-3 सभा घेतल्या असत्या तर मी 20,000 मतानं पराभूत झालो असतो। याचा अर्थ रामदास कदम आणि मी कसे आतून एकत्र आहोत, आम्ही दोघे कसे एकमेकाला मदत करू शकतो, ही अंदर की बात रामदास कदमांनी सांगायला नको होती। कारण त्यांनी माझ्या विरोधात सभा घेतल्या नाहीत याचा अर्थ कुणबी समाज म्हणून राजू बेंडलला उमेदवारी दिली, पर्यायानं त्यांनी राजू बेंडलला पाडण्याकरताच त्या सभा न घेऊन मला मदत केली। त्यामुळे मी ते बोलत नव्हतो। ही गोष्ट खरी आहे की रामदास कदम त्यावेळेला राजू बेंडलच्या विरोधात अंतर्गत मला मदत करत होते। त्यामुळे या विषयात मी त्यांच्याबद्दल वाईट बोलणं चुकीचं ठरेल। मुंबई गोवा महामार्गाची जी परिस्थिती आहे, दरवर्षी चाकर महिन्याचा जेव्हा प्रवासाचा प्रश्न येतो त्यावेळेला त्याच्यावरती चर्चा होतात, पालकमंत्री विविध ठिकाणी पोहोचताना दिसतात, मात्र मंथाचे दौरे होतात, त्या दौऱ्यामध्ये की पाणी होणार नाही हा वर्षावर हे संपूर्ण सरकार आहे ना, हे दिव्यांग आहे, मूक आहे, बहिरा आहे, आंधळा आहे। अरे आज मुंबई गोवा हायवे हा लोकांना सुद्धा समजत नाही की मुंबई गोवा हायवे तयार होतोय, नवीन होतोय। हा रस्ता नवीन नाहीये, जो रस्ता आहे त्याचं फक्त रुंदीकरण करायचं आहे। 13 वर्ष झाली रुंदीकरण या सरकारला करता येत नाही। मंत्री प्रत्येक वेळी येतात ते रात्रीचे का येतात, ते काळोखातूनच का येतात, ते अंधारातून का येतात, याचं कारण आज 14 वर्ष रखडलेल्या रस्त्यावरून जर आपण दिवसा गेलो तर लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचे आपण नाहीत, हे सरकारला माहिती आहे। म्हणून मंत्री नेहमी या रस्त्याची पाहणी करताना रात्रीचे येतात। तुम्हाला आठवत असेल चिपळूणचा ज्यावेळा फ्लायओव्हर ब्रिज जो होता, पूल पडला, तेव्हाचे मंत्री रवींद्र चव्हाण एवढा मोठा पूल पडून एवढा मोठा प्रचंड अपघात झाला, सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, त्याची पाहणी सुद्धा पहाटे त्यांनी 3-3:30 वाजता पहाटे केली, दिवसा नव्हे। आणि म्हणून हे सरकार तोंड लोकांना दाखवू शकत नाही। या सरकारचं तोंड काळं झालंय म्हणून ते काळोखातून भेटी देतात। चित्रपटातील मास्तरसारखी अवस्था उद्धव ठाकरेंची झाली आहे असं नरेश म्हस्केने पुन्हा वक्तव्य केलं। असं आहे की मित्रा, कोण नरेश म्हस्के, काय नरेश म्हस्केंची अवकात आहे? यात नरेश म्हस्के माझ्या समोर जेव्हा चर्चेला आले तेव्हा नरेश म्हस्केंना तोंड लपवायला मी केलं। त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठं आणि नरेश म्हस्के कुठं? त्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देऊन त्यांचं नसलेलं महत्त्व आणि त्यांची नसलेली योग्यता मी कधी वाढवत नाही। साहेब, इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार झालेला आहे, कसं बघता? खरं आहे, आमचे पार्लमेंटचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेला आरोप हा खराच आहे की हे सरकार मतांची चोरी करून, हे सरकार दुसऱ्यांचे पक्ष चोरून, हे सरकार दुसऱ्यांचे निशाणी चोरून, हे सरकार दुसऱ्यांचे आमदार खासदार चोरून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे।
हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं सुद्धा जनाधार मिळवून नाही, लोकांचं प्रेम मिळवून नाही, लोकांचा विश्वास कमवून नाही, चांगले विचार लोकांच्या समोर लोकांची मनं जिंकून नाही, विकासाची कामं करून लोकांना आकर्षित करून नाही, तर सगळ्या अर्थाने चोऱ्या करूनच हे सरकार सत्तेवर आलंय. हे राहुल गांधींच्या मताशी मी 100% सहमत आहे. 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले असा आरोप झाला आणि मग निवडणुकीकडे बघायचं कसं मतदारांनी? अहो, राहुल गांधी बोलले हे खरंच आहे, हे सरकारच ठरवत आहे. राहुल गांधींनी काय सांगितलं की परवांच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेवटच्या 2 तासात 60 लाख मतदार वाढले. 5 वर्षामध्ये 5 लाख मतदार वाढतात, 2 तासामध्ये 60 लाख मतदार वाढतात. मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होते. 4 महिन्यामध्ये 60 लाख मतदार कसे वाढू शकतात आणि हे मतदार कुठले कसे याची आम्हाला माहिती निवडणूक आयोगाने द्यावी, ही मागणी राहुल गांधींनी आम्ही देखील सर्वांनी केली. निवडणूक आयोग ती माहिती देत नाही म्हणून कोर्टामध्ये जावं लागलं आणि कोर्टानं आदेश दिल्याबरोबर एक गंभीर प्रकरण समोर आलं. ते म्हणजे निवडणूक आयोगानं विद्यमान केंद्रीय सरकारला एक पत्र लिहिलं की ताबडतोब ही मतदान नष्ट करण्याचा कायदा करा. आणि या सरकारने एक कायदा केला की मतदान झाल्यापासून 45 दिवसाच्या आतमध्ये झालेलं मतदान नष्ट करा. 5-5, 6-6 वर्ष निवडणुकीच्या काही आक्षेपासंदर्भात केसेस चालतात, तोपर्यंत ते मतदान जपून ठेवलं पाहिजे. परंतु निवडणूक आयोगाच्या पत्राप्रमाणे केंद्र सरकारनं खास कायदा करून 45 दिवसामध्ये हे मतदान नष्ट करा सांगितलं. इथंच राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीनं चोरी झालेली आहे. पुढचं तुम्हाला सांगतो, मी परवाच्या दिवशी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मुलाखत बघितली की उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे व्हीव्हीपॅटवर आपण बटन दाबल्यानंतर ते मतदान कोणाला जातं हे दिसत होतं. खाली ते गेल्यानंतर खरोखर त्याला जातं की नाही तो फ्रॉड आहेच. इथं दिसलं तरी खाली जाऊन ते बदलत होतं. पण आता तर आणखीन गंभीर आहे. निवडणूक आयोगानं सांगितलं उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटवर हे मतदान कोणाला झालं हे आता दिसणारच नाहीत. एकदा बटन दाबलं की 7 सेकंदापर्यंत ते दुसरं बटन दाबता येत नव्हतं. 7 सेकंदामध्ये कोणाला मतदान झालं, ते मतदान कोणाच्या नावावर गेलं हे स्लिपवर दिसत होतं. आता ते दिसणारच नाहीत. आणि म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधींनी आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेला आरोप की निवडणूक आयोग विरोधी पक्षाच्या मतांची चोरी करतोय, ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, त्याच्याकडे मी काही बघायची गरजच नाही. पण त्यांचे जे आमदार खासदार आहेत ते सारखे एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याकडे बघत असतात. ते दिल्लीला गेले की आणखीन कुठे गेले हे मला बघायची गरज नाही. पण त्यांचे आमदार खासदार मला भेटून सांगतात बहुतेक आमचा राजकारणाचा शेवटचा काळ आलेला आहे. आता बहुतेक आमच्या घटिका, मी घटका म्हणत नाहीये, घटिका भरत आलेले आहेत, असं एकनाथ शिंदेच्या आमदार खासदार आमची मैत्री असल्यामुळे खाजगीत मला सांगतात. मंत्र्यांच्या काही राजीनाम्यांची मागणी होत होती आणि बहुसंख्य जे आरोप झाले मंत्र्यांवरती ते सगळे शिवसेनेच्या होते. काय याकडे वेगळ्या नजरेने पाहावं लागेल, काय वाटतं? प्रत्येक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. मी ज्या वेळेला नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेला सभागृहामध्ये एक भाषण केलं होतं की मी आजच तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस हे सगळे तुमचे मंत्री बघितले आणि यांचा पूर्व इतिहास जर बघितला तर तुमच्यावर ही पाळी येणार आहे की राम तेरी गंगा मैली धोते धोते, काय ते पुढचं काय शब्द आहे, पापियों के पाप धोते धोते. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. देवेंद्र फडणवीस तुमच्यावर पाळी येणार आहे की या मंत्रिमंडळाचं पाप धोता धोता माझ्या महाराष्ट्राची वैचारिक गंगा ही प्रदूषित होणार आहे, ही दूषित होणार आहे. आणि ते माझं भाकीत आज खरं ठरलंय. जवळजवळ मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यावर आरोप आहेत. कोणावर आरोप नाहीये. एका मंत्र्याची विकेट गेलीच. कोणाची गेली?
धनंजय मुंडेची विकेट गेलीच. जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते, हा अजितदादाचे होते, त्यांची विकेट जाता जाता राहिलीच. एकनाथ शिंदेच्या माणिक कोकाटेंची विकेट जाता जाता राहिलीच. एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाट यांची विकेट जाता जाता राहिलीच. त्याचबरोबर मी ज्या खेडमध्ये बसलोय, असे अनेक मंत्री आहेत, पण मी ज्या खेडमध्ये बसलोय त्या खेडमधले फार मोठ्या तोंडानं आणि मोठ्या घशानं ओरडणारे रामदास भाई, त्यांचा सुद्धा मुलगा आणि ते 30 वर्ष बारबाला असलेला बार चालवतात, त्याच्यातून पैसे कमवतात आणि तशा पद्धतीच्या कमवणाऱ्या पैशाला भडवेगिरी म्हणतात. ती भडवेगिरी सुद्धा सिद्ध झाल्यानंतर पण त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. याचा अर्थ हे सगळं मंत्रिमंडळ हे जवळजवळ सगळं भ्रष्टाचारानं पुरं बडबडलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.